तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार। तर आज होतं उद्यापन, त्यासाठीच मी इथं उद्यापनाची स्वयंपाकाची रात्री सुवासिनीला बोलायचं होतं, त्यामुळेच म्हटलं इथं तयारी वगैरे करून घेत होते। तर मी स्वयंपाकाला दुपारपासूनच लागले, आधी पण बाहेर जाऊन थोडंसं काही सामान आणायचं होतं ते पण आणून घेतलं। तर मी इथं बटाट्याची चटणी बनवायला घेतली होती, त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं, जिरे मोहरीचा छानपैकी तडका दिला, त्यानंतर कढीपत्ता टाकून घेतला आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि मीठ याचं छानपैकी वाटण केलं होतं ते देखील यात टाकून घेतलं आणि याला छान असं तेलात परतून दिलं थोड्या वेळासाठी। मी बटाटे आधी शिजवून घेतले होते, ते बटाटे देखील यामध्ये टाकून घेतले। तर वाटण आधी चांगलं परतलं गेल्याच्या नंतर मग थोडीशी हळद टाकली आणि जे बटाटे उकडून ठेवले होते ना ते देखील टाकून घेतले। तर आज ना व्हॉइस ओव्हर करताना माझा आवाज पण थोडा वेगळा येतोय, कारण सर्दीमुळे माझा घसा पूर्ण बसलाय। व्हिडिओ नव्हते बनवणार, पण मग 2-3 व्हिडिओ एकखटी साचले ना, मग पण स्टोरेज खूप जाम होतं, त्यामुळे म्हटलं। तर इथं बटाट्याची चटणी पण मस्त अशी बनवून तयार होती। तर आता म्हटलं डाळीला तडका देऊन घेते, कारण मी डाळ आधी शिजवून घेतली होती। तर एका कढईमध्ये ना थोडंसं तेल टाकून मुगाची आणि तुरीची डाळीचं मिक्स वरण बनवणार होते। तर कढईमध्ये ना तेल टाकून लसूण छान असा तडतडून दिला, त्यानंतर ना जिरे मोहरीचा तडका देऊन घेतला, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटो हे सगळं टाकून घेतलं आणि याला छानपैकी परतून दिलं। तर असं हलकसंच आज जेवण बनवणार होते, कारण तब्येत पण माझी खूप खराब झाली होती, म्हणजे सर्दी खोकलाच होता, पण मला काही जास्त असं म्हणजे माझ्यात एवढी कॅपॅसिटीच नव्हती की मी पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक बनवन। काही असं पण करतात की खीर चपाती, की फक्त खीर आणि पुस्तक वगैरे देतात, पण मी जेव्हापासून हे व्रत करते ना तेव्हापासून मग मी म्हणजे प्रॉपर जेवण वगैरेच बनवते सवसनीसाठी किंवा सुवासनीसाठी। तर माझं इथं वरण पण बनवून होतं, त्यानंतर म्हटलं मस्त अशी खीर बनवून घेऊया। तर खीर मी संध्याकाळीच बनवली गरम गरम, तर म्हटलं गरम छान लागते खायला। तर तूप विरघळत होतं तोपर्यंत मग मी थोडे ड्रायफ्रूट्स असे किसणीने किसून घेतले आणि मग ड्रायफ्रूट्स टाकून याला छानपैकी परतून दिलं। तर केरळमध्ये राहून सुद्धा म्हणजे सुवासनी जीव घालायच्या किंवा मग ज्या मराठी ताई आहेत त्यांनाच बोलावं लागतं, कारण जे वेगवेगळ्या साईडच्या असते त्यांना असं माहीत पण नसतं की हे कशासाठी बोलवतात किंवा काय। त्यांना सगळं सांगत बसण्यापेक्षा मग आपलं मराठी कोणीतरी भेटलं ना तर खरंच खूप छान वाटतं। आणि इथं ना मला व्रताचे पुस्तक पण जास्त काही म्हणजे अवेलेबल झाले नाही, म्हणजे भेटले, दुकानात गेले पण तिथं वैभव लक्ष्मी व्रताचेच पुस्तक होते, मग तेच घेतले। आणि कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं ना खूप साऱ्या गोष्टीमध्ये, बाहेर राज्यात राहायचं म्हटल्याच्या नंतर। तर मग असंच कॉम्प्रोमाइज करत कसं तरी आमचा चौथा गुरुवार पार पडला। इथे खूप साऱ्या गोष्टी मिळतात, असं नाही की भेटत नाही, पण काही गोष्टी नाही अवेलेबल होत, मग थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं। तर इथं ना मी तुपात आधी ड्रायफ्रूट्स परतून घेतले, त्यानंतर ना जी शेवयाची खीर बनवणार होते तर ते शेवया पण तुपामध्ये छानपैकी परतून घेतल्या। तर खीर ना खरंच खूप छान झाली होती आणि सगळ्यांनी ना खूप आवडीने खाल्ली आणि त्यांना पण खीर खूप आवडली। तर मी आधी शेवया परतून वगैरे घेतल्या छान। तर मी दुपारी ना म्हटलं आता स्वयंपाक वगैरे थोडा आवरतच आलाय, तर ताईंना पण आमंत्रण देऊन घेऊयात, कारण आता तुम्हाला माहिती आहेच आम्ही बाहेर राहतो, बाहेर राज्यामध्ये केरळमध्ये। तर जिथं त्या मराठी ताई वगैरे आहेत तर त्यांनाच आम्हाला बोलावं लागतं, कारण ज्या बाहेरच्या प्रॉपर लेडीज असतात इथल्या केरळमधल्या त्यांना त्यांची भाषा आपल्याला समजत देखील नाही, आणि मग ते एवढे प्रश्न विचारतात की कशाला काय एवढं करूच। तर मग जे आपल्या मराठी ताई आहेत ना मग त्यांनाच उद्यापनला बोलवायचं होतं। तर त्यांना कॉल केला सगळ्या ताईंना की ज्यांना मला बोलवायचं होतं। मला तशा 7 जणी लागत होत्या, काही 5 जणी देखील घालतात, पण म्हटलं चला आता 7 जणी घालूया, म्हणजे 7 जणींना बोलूयात। तर ज्या ताई होत्या ना तर त्यांना मी फोन केला की म्हटलं ताई आज उद्यापन आहे, तुम्ही जेवण करायला नक्की या। तर त्या मला ना एवढ्या अशा आपुलकीने विचारत होत्या ना, म्हणजे माझ्या आवाजावरून माझी तब्येत थोडी खराबच होती। ताई तुम्हाला काही मदत लागली ना नक्की सांगा, मी येते तुम्हाला स्वयंपाक करू लागायला। म्हणजे इतकं छान वाटत होतं ना की म्हणजे बाहेर राज्यात राहून देखील आपलं असं विचारपूस करणारं कोणीतरी असतं, किंवा एका स्त्रीला एक स्त्री समजून घेऊ शकते, तिच्या भावना, तिच्या फिलिंग, म्हणजे नाही का। मला असं दडपण तर नव्हतं आलं स्वयंपाकाचं, कारण मला माहिती मी म्हणजे करू शकते किंवा करणार होते, पण जे त्या आपुलकीने विचारतात ना की ताई तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा मी येते, यात एवढं भारी वाटतं ना की खरंच खूप छान वाटलं मला त्यांनी असं बोलल्या ना त्या, म्हणजे भारी वाटलं खूप की म्हणजे आपले पण विचारपूस करणार आहे किंवा कोणीतरी आहे इथं
गावाकडे तर मम्मी वगैरे सगळेच असतात आपली काळजी घ्यायला. तर भारी वाटतं. बाहेर राज्यात राहून देखील आपल्या मराठी ताई म्हणजे भेटणं किंवा त्यांचे विचार जुळणं काही काही तर एवढं भारी आहेत ना, म्हणजे अक्षरशः एकमेकांच्या म्हणजे सगळ्या गोष्टी सांगितल्याशिवाय आम्हाला करमत देखील नाही, इतकी छान बॉन्डिंग होते आमची. आणि काही काही नगर भागाच्या, काही सातारा, सोलापूर, सांगली म्हणजे सगळ्या भागातल्या असतात, ऑल इंडियामधल्या, बिहार वगैरे सगळ्या साईडच्या असतात. आणि सगळ्या म्हणजे आमचे काही काहींचे विचार ना एवढे जुळतात ना, पर्सनली कोई गोष्ट घेतली ना पहिली आता शेजारी पण आमच्या बिहारी ताई राहतात ना, बिहारच्या आहेत त्या, तर पर्सनली त्यांच्या घरात काही जरी नवीन गोष्ट घेतली ना त्या पहिलं दाखवायला आणतात मी हे घेतलंय म्हणून, म्हणजे नाही का ते या काही छोट्या छोट्या गोष्टीवरून म्हणजे छान मन जुळत जातात. किंवा एखाद्याची मग त्यांच्या नाही का दररोज बोलायचं हे ते सवय होऊन जाते आणि खूप भारी वाटतं. कारण कॉलेजमध्ये वगैरे तर खूप मैत्रिणी, फ्रेंडशिप वगैरे व्हायची लवकर आणि खूप मैत्रिणी पण असायच्या. पण सगळ्या लग्न झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी आता फक्त कॉलवर बोलू शकतो. पण असं फौजीसोबत लग्न केल्याचा एक देखील फायदा आहे की मैत्रिणी पण खूप होतात, म्हणजे इथून ट्रान्सफर झालं की दुसरीकडं. आणि काही काही तर एवढ्या म्हणजे एवढं घट्ट नातं बनून जातं ना त्या मैत्रिणीचं, की त्या म्हणजे खूप आपली काळजी घेतात, विचारपूस करतात. आणि खूप तुमच्यासोबत बोलता बोलता माझी खीर देखील इथं बनवून झाली आहे. तर मी यात ना 2 दुधाचे पॅकेट टाकून घेतले. तर आता 7 जणींसाठी बनवणार होते, तर 1 लिटर दूध ॲड केलं आणि अर्धा ग्लास थोडंसं पाणी टाकलं, कारण जेणेकरून शेवया शिजल्या ना आणि दूध हे खूप जास्त घट्ट होईल त्यामुळं. तर ही अशा पद्धतीने तुम्ही एक खीर नक्की बनवा, कारण त्यांना ना खीर खूप आवडली होती आणि खीर खरंच खूप छान झाली होती. तर इथं माझी खीर देखील असं बनवून मस्त तयार होती. तसं तर सगळा स्वयंपाक मी ना दुपारीच बनवून घेतला होता, फक्त खीर आणि गरम गरम चपात्याच बनवायच्या होत्या. तर इथं खीर पण बनवून तयार होती. संध्याकाळी 5ला परत स्वयंपाकाला लागले, खीर वगैरे बनवली, चपात्या बनवल्या, कथा वगैरे वाचली, आरती वगैरे केली. त्यानंतर इथं ताटं करून घेतले आणि ताईंना कॉल. तर त्या ताईंना लातूर नांदेड साईडच्या आहेत आणि त्यांचं आता म्हणजे रिटायरला 2-3च महिने राहिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांच्या बहिणी वगैरे ना सगळ्या केरळ फिरण्यासाठी आल्या होत्या. तर मग त्यांच्याकडेच मला खूप जणी भेटून गेल्या. तशा तर मला 7 जणी लागत होत्या, पण छोट्याला त्यांच्याकडे 4 जणी होत्या आणि त्या म्हणजे 2-4 जणी अशा मला 7 जणी मिळून गेल्या. तर मला जास्त काय म्हणजे केरळमध्ये जास्त काय हे करायची गरजच पडली नाही, लवकर भेटून गेल्या. कारण त्यांच्या घरी पाहुणे पण आले होते त्यामुळे मग म्हटलं चला आता त्यांनाच घेऊ बोलून. तर तर असा होता आजचा आमचा दिवस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा. तर त्यांना नंतर पुस्तक वगैरे केळी वगैरे दिलं आणि असं संपवला आजचा दिवस.